हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरला आपण काय बघितलेलं ग? लेवल्स ऑफ DFD. 0 लेवल DFD, 1 लेवल DFD. DFDमध्ये आपण 4 सिम्बॉल्स बघितलेले. कुठले सिम्बॉल्स होते? प्रोसेससाठी आपण कोणता सिम्बॉल यूज केला होता? बबल म्हणजे सर्कल यूज केला होता. सेकंड, एक्सटर्नल एंटिटीसाठी रेक्टँगल यूज केलेला. डेटा फ्लोसाठी एरो यूज केलेले. टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप किंवा लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. आणि फोर्थ सिम्बॉल होता डेटा स्टोअरसाठी आपण ओपन रेक्टँगल हा सिम्बॉल यूज केला. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे ERD डायग्राम. ERD स्टँड्स फॉर एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. एंटिटी रिलेशनशिप डायग्राम म्हणजे बघा, एनी बिझनेस सिस्टीम डिस्क्रिप्शन मस्ट बी स्टार्ट देअर एंटिटी. कुठले बिझनेस घ्या, त्याचे डिस्क्रिप्शन स्टार्ट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? त्याच्या एंटिटीज. एंटिटी म्हणजे काय असते? तुम्ही बघितलं, एक्सटर्नल एंटिटीची डेफिनेशन बघितली. एंटिटी मे बी एनी पीपल, प्लेस, थिंग. एंटिटी म्हणजे काय असू शकते? एखादा पीपल असू शकतो, एखादा प्लेस असू शकतं किंवा एखादा थिंग असू शकतो. कोणताही थिंग असेल वर्डमधलं. एंटिटी तर तुम्हाला माहीतच आहे. आता एंटिटी रिलेशनशिप डायग्रामची डेफिनेशन बघूया. एंटिटी मे बी नेम ऑफ पीपल, प्लेस आणि थिंग्स. हे तुम्हाला माहीतच आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं, एखादं ठिकाण असू शकतं किंवा कोणतेही थिंग असू शकतं. द एंटिटी इंटरॅक्ट विथ इच अदर इन अ व्हेरियस वे. ह्या एंटिटीज आहेत. म्हणजे एक एंटिटी दुसऱ्या एंटिटी बरोबर काय होऊ शकते? इंटरॅक्ट होऊ शकत्या विथ इच अदर इन व्हेरियस वेज अँड दिस इंटरॅक्शन. एक एंटिटी दुसऱ्या एंटिटी बरोबर इंटरॅक्ट होणार. ह्या इंटरॅक्शनलाच काय म्हणायचं आहे? एंटिटी रिलेशनशिप डायग्राम म्हणायचं आहे. समजतंय? म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता मी टीचर आहे आणि तुम्ही स्टुडंट आहे. मी काय करते? तुम्हाला टीच करते. म्हणजे टीचर टीचर्स स्टुडंट. म्हणजे टीचर एक एंटिटी झाली, स्टुडंट एक एंटिटी झाली. आणि मध्ये काय होतंय? टीच करण्याचं काम होतं. म्हणजे आपण काय झालो? एकमेकांबरोबर इंटरॅक्ट झालो. ह्यालाच काय म्हणायचं? एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. डीपमध्ये आपण एंटिटी रिलेशनशिपसाठी पण सिम्बॉल्स आहेत, ते 1 बाय 1 आपण बघूया. द एंटिटी रिलेशनशिप डायग्राम कंटेन्स 3 सिम्बॉल्स. एंटिटी रिलेशनशिप डायग्राम कंटेन्स 3 सिम्बॉल्स. फर्स्ट आहे एंटिटी, सेकंड आहे रिलेशनशिप आणि थर्ड आहे ॲट्रिब्यूट. एंटिटीचा तर तुम्ही बघितलेलाच आहे. एंटिटीचा DFDमध्ये पण रेक्टँगल होता, इथं पण रेक्टँगल आहे. फक्त तिथं आपण एंटिटी काय करतो? तर सगळे लेटर्स कॅपिटल लिहितो. तसं इथं काय नाही आहे, सगळे लेटर्स कॅपिटल लिहावे असं काही नाही आहे. एंटिटी इज अ फंडामेंटल ॲक्टिव्हिटी ऑर थिंक ऑफ एन ऑर्गनायझेशन अबाउट विच डेटा विल बी मेन्शनड. ही काय असणार आहे? ह्या डायग्राममध्ये फंडामेंटल ॲक्टिव्हिटी असणार आहे किंवा थिंग असणार आहे ऑफ एन ऑर्गनायझेशन अबाउट विच डेटा विल बी मेंटेन. ह्याच्या थ्रू तुम्ही काय करणार आहे? तुमच्या सिस्टीममधला डेटा मेंटेन करणार आहे. मग एंटिटी मे बी एनी पीपल, प्लेस ऑर थिंग. फॉर एक्झाम्पल, कस्टमर ही एंटिटी आहे, ते आपल्याला कशात लिहायचे? रेक्टँगलमध्ये लिहायचे. मग बघा, मी 2 एक्झाम्पल दाखवलेत. रेक्टँगल काढले, त्याच्यामध्ये कस्टमर असेल, स्टुडंट असेल किंवा तुमच्या काही एंटिटी असतील, टीचर असतील, बुक्स असतील. कळते? अशा प्रकारे एंटिटी लिहायची. सेकंड सिम्बॉल आहे रिलेशनशिप. रिलेशनशिप इज अ रिजन असोसिएटेड विथ 2 एंटिटीज टुगेदर. मग आज सांगितल्याप्रमाणे दोन एंटिटी एकत्र करण्यासाठी आपण रिलेशनशिप हा सिम्बॉल यूज करणार आहे. रिलेशनशिप इज अ 2 or more एंटिटी कनेक्टेड बिटवीन. दोन किंवा 2 पेक्षा जास्त एंटिटी कनेक्ट करण्यासाठी आपण कशाचा यूज करणार आहे? रिलेशनशिपचा यूज करणार आहे. रिलेशनशिपसाठी काय सिम्बॉल यूज करणार आहे आपण? तर डायमंड. एक्झाम्पल दिले बघा. टीचर काय करतील? टीच करतील स्टुडंटला. टीचर ही काय झाली? टीचर काय करणार आहेत? टीच करणार आहेत स्टुडंटला. मग टीचर ही काय झाली? टीचर ही काय झाली? एक एंटिटी झाली. स्टुडंट ही काय झाली? एंटिटी झाली. एंटिटी कशामध्ये लिहिल्या बघा? रेक्टँगलमध्ये लिहिल्या. आणि दोघांमध्ये काय करायचं? रिलेशन दाखवायचं आहे. त्यासाठी आपण कोणता सिम्बॉल यूज केला? डायमंड. टीचर टीच स्टुडंट. कळते? रिलेशनशिप कशासाठी यूज करणार आहे? 2 एंटिटीज कनेक्ट करण्यासाठी रिलेशनशिप हा सिम्बॉल आपण यूज करणार आहे. रिलेशनशिपचा सिम्बॉल कोणता आहे? डायमंड. 2 एंटिटीजला कनेक्ट करणार आहे. मग टीचर स्टुडंट ह्या 2 एंटिटी घेतल्या, त्याला कनेक्ट करण्याचं काम कोणी केलं? ह्या रिलेशनने केलं. कोणता रिलेशन? टीच. म्हणजे टीचर टीच स्टुडंट. नेक्स्ट थर्ड सिम्बॉल आहे ॲट्रिब्यूट. इच एंटिटी हॅज अ, प्रत्येक एंटिटीला काय असणार आहे? सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स असणार आहेत असोसिएटेड विथ इट.
प्रत्येक एंटिटीला काय असणार आहे, सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स असोसिएटेड विथ इट अँड ॲट्रिब्यूट आस्पेक्ट्स ऑफ क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स अँड डिस्क्रिप्शन ऑफ एंटिटीज. मग ॲट्रिब्यूट्स काय असू शकतात, तर त्याची क्वालिटी असू शकते किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचं डिस्क्रिप्शन कुणाचं, तर ती जी एंटिटी आहे त्याचं. फॉर एक्झाम्पल बघा, मी तर 2 एक्झाम्पल घेतलेत. एंटिटी कार, आता सपोज आपण कार एंटिटी घेतला, आपण शोरूमचा प्रोजेक्ट करतोय असं कन्सिडर करा. मग त्याच्यामध्ये आता शोरूम आहे म्हटल्यावर कार येणारच, मग कार ही एंटिटी असणार आहे. मग त्याच्यामध्ये त्याचे काय काय ॲट्रिब्यूट्स येऊ शकतात, तर कार नंबर. आता ही काय आपली कार ही एंटिटी आहे म्हटल्यावर आपण ती कशामध्ये लिहिणार, रेक्टँगलमध्ये ती लिहिली. आणि ॲट्रिब्यूट्स कशाने दाखवणार आहे, तर लाईननी दाखवणार आहे. ARD डायग्राममध्ये कुठेही ॲरोचा यूज होणार नाही. तर आपण काय यूज करणार आहे, लाईन्स यूज करणार आहे. बघा कुठेही ॲरो दिसतोय का, नाही. ॲट्रिब्यूट्स कशाने शो करणार आहे, तुम्ही लाईनने शो करणार आहे. एंटिटी कशात दाखवली, रेक्टँगलमध्ये दाखवली. आणि लाईनने तुम्ही काय करणार आहे, ॲट्रिब्यूट्स दाखवणार आहे. या ओव्हलमध्ये तुम्हाला काय करायचे, ते ॲट्रिब्यूट्स लिहायचे आहेत. मग कारचे ॲट्रिब्यूट्स काय करू शकतात, कार नंबर, कार नेम, कारचा मॉडेल नंबर, त्याचा इंजिन नंबर, त्याचं स्पीड आणि त्याचा कलर. कळते. दुसरं एक एक्झाम्पल बघूया आपण ॲट्रिब्यूटचं. आता दुसरी एंटिटी घेतला, एंटिटी स्टुडंट हॅव्हिंग ॲट्रिब्यूट्स. माय स्टुडंट नावाचं काय घेतलं, एक एंटिटी घेतल्या. मग त्याला काय काय ॲट्रिब्यूट्स असू शकतात का, आता स्टुडंट हे काय घेतली, एंटिटी घेतली. एंटिटी म्हटल्यावरती कशामध्ये लिहिली, रेक्टँगलमध्ये. आणि त्याचे ॲट्रिब्यूट्स दाखवायचे. स्टुडंटला काय काय ॲट्रिब्यूट्स असू शकतात, रोल नंबर, त्याचं नेम, त्याचा ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ, त्याचं जेंडर आणि त्याचा क्लास. कळते. ARD डायग्रामची डेफिनेशन, एंटिटी मे बी एनी प्लेस, पीपल ऑर थिंग. मग त्या वेगवेगळ्या एंटिटीज कनेक्ट करण्यासाठी जे आपण इंटरॅक्ट करण्यासाठी जे आपण यूज करणार आहे त्याला काय म्हणायचं, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. एंटिटी रिलेशनशिप डायग्रामचे किती सिम्बॉल्स आहेत ग, 3 सिम्बॉल्स आहेत. फर्स्ट एंटिटी कशामध्ये शो करणार आहे तुम्ही, रेक्टँगलमध्ये. सेकंड रिलेशनशिप म्हणजे 2 एंटिटी एकत्र 2 किंवा 2 पेक्षा जास्त एंटिटी एकत्र करण्यासाठी तुम्ही रिलेशनशिपचा यूज करणार आहे. रिलेशनशिपचा सिम्बॉल काय आहे, डायमंड. आणि थर्ड काय आहे, ॲट्रिब्यूट्स. प्रत्येक एंटिटीला काय असणार आहे, सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स असणार आहेत. म्हणजे ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, तर थोडक्यात त्या एंटिटीचं डिस्क्रिप्शन किंवा त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला शो करायचे असेल तर त्यासाठी आपण ॲट्रिब्यूटचा यूज करणार आहे. ॲट्रिब्यूट शो करण्यासाठी कशाचा यूज करणार आहे, तर लाईन्स आणि ओव्हलमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन किंवा कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही मेन्शन करणार आहे. आणि लाईनमध्ये काय करणार आहे, शो करणार आहे. 2 एक्झाम्पल आपण बघितली. नेक्स्ट पॉईंट आहे टाइप्स ऑफ रिलेशनशिप. Any entity may appear different types of relationship used to show relationship between them. So relationship is divided into 4 types. Relationshipचे 4 types आहेत बघा. फर्स्ट आहे 1-to-1 रिलेशनशिप, सेकंड आहे 1-to-many रिलेशनशिप, थर्ड आहे many-to-one रिलेशनशिप आणि फोर्थ आहे many-to-many रिलेशनशिप. इझी आहेत खूप. टाइप्स ऑफ एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. 4 टाइप्स आहेत, 1-to-1 रिलेशनशिप, 1-to-many रिलेशनशिप, many-to-one रिलेशनशिप आणि many-to-many रिलेशनशिप. आपण 1 by 1 बघूया. फर्स्ट 1-to-1 रिलेशनशिप. त्याच्यामध्ये आता आपण हे रिलेशनशिप 2 ॲट्रिब्यूट्स घेऊन बघायचे आहेत, ए आणि बी. म्हणजे तुम्हाला समजेल. एंटिटी ए इज असोसिएटेड विथ एंटिटी बी. बोथ कंटेंट्स 1-to-1 रिलेशनशिप और अट्रॅक्शन अँड वाईस वर्सा. म्हणजे एंटिटी ए ही काय असणार आहे, बीला असोसिएट करणार आहे आणि बी काय करणार आहे, एला असोसिएट करणार आहे. बोथ कंटेंट्स 1-to-1 रिलेशनशिप. म्हणजे A1 B1ला करणार आहे, B1 A1ला करणार आहे, A1 B2ला करणार आहे का, नाही करणार. कळत आहे. फॉर एक्झाम्पल बघा, एकच स्टुडंट असणार आहे. आता तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशनला आला, एकच स्टुडंट काय करणार आहे, सिलेक्ट 1 डिपार्टमेंट. असं करणार आहे का गं तुम्ही, 12वी नंतर आला आहे तुम्ही इकडे BCAला पण कम्प्युटर डिपार्टमेंटला पण ॲडमिशन घेतलं आणि तिकडे फिजिक्स डिपार्टमेंटला पण घेतलं नाही. 1 स्टुडंट काय करू शकतो, सिलेक्ट 1 डिपार्टमेंट. कळते. 1-to-1 रिलेशनशिप. एकच स्टुडंट सिलेक्ट एकच डिपार्टमेंट. एक स्टुडंट ॲट अ टाइम एकच डिपार्टमेंट काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. 1-to-1 रिलेशनशिपचं एक्झाम्पल. कळते का. एक एंटिटी दुसऱ्या एंटिटीला काय करू शकता, 1-to-1 मध्ये फक्त एकाच टायमिंगला काय करू शकता, असोसिएट करू शकता. एक्झाम्पल बघा. 1 स्टुडंट सिलेक्ट, इथं 1 शो केले बघा. 1 स्टुडंट सिलेक्ट 1 डिपार्टमेंट. सेकंड टाईप आहे 1-to-many रिलेशनशिप.
one to many relationship. An entity A associated with number of associates B. A काय करू शकता, नंबर ऑफ असोसिएट्स. ए हे एंटिटी नंबर ऑफ असोसिएट्स बी. बी मधल्या किती असोसिएट्स बरोबर काय होऊ शकतं, असोसिएट होऊ शकता. बट एंटिटी बी कॅन बी इंटरॅक्ट विथ ओनली वन एंटिटी ऑफ ए. बी मधल्या ज्या एंटिटीज आहेत त्या फक्त एकच टाइम काय होणार आहेत, ए बरोबर असोसिएट होणार आहेत. फॉर एक्झाम्पल बघितल्यावर समजेल बघा. ह्या फॉर्मॅटमध्ये A1 कशाला अटॅच झाला, B1ला. A1 कशाला अटॅच होऊ शकतो, B2ला. A2 कशाला अटॅच होऊ शकतो, B1ला. A2 कशाला अटॅच होऊ शकतो, B2ला. A2 B3ला अटॅच होऊ शकतो. A3 B2ला आणि B3ला होऊ शकतो. पण B2 A1 A2 A3ला असं होऊ शकणार आहे का ग, नाही होऊ शकणार. फक्त ॲट अ टाइम एकदाच B1 B वाले ते एकदाच Aला काय होणार आहेत, असोसिएट्स होणार आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, स्टुडंट हॅज अ कोर्सेस. आता एक स्टुडंट आहे, त्याने एकच डिपार्टमेंट सिलेक्ट केलं, पण त्या स्टुडंटला त्या डिपार्टमेंट सिलेक्ट केले एकच स्टुडंट असणार आहे. पण इट हॅज अ मेनी कोर्सेस, म्हणजे तिथं तुम्हाला त्या डिपार्टमेंटला काय मिळतील, मेनी कोर्सेस मिळतील. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या कॉलेजमध्ये तुम्ही कम्प्युटर डिपार्टमेंटला आता सिलेक्ट केलं कम्प्युटर डिपार्टमेंट, तर स्टुडंट हॅज अ मेनी कोर्सेस म्हणजे BBAला घेऊ शकता, BCAला घेऊ शकता किंवा BCSला घेऊ शकता. वन टू मेनी रिलेशनशिप कळतंय का. एका स्टुडंटनं पहिल्यांदा काय केलं, 1 to 1 मध्ये काय बघितलं, वन स्टुडंट सिलेक्ट वन डिपार्टमेंट. सेकंड 1 to many मध्ये वन स्टुडंट हॅज मेनी कोर्सेस, त्या डिपार्टमेंटला गेल्यावर मेनी कोर्सेस असू शकतात. 1 to many. थर्ड आहे मेनी टू वन रिलेशनशिप. अन एंटिटी A is associated with almost one entity in B, but entity B interact with many entities in A. ह्याच्या उलट, ह्याच्यामध्ये काय होत होतं, A B बरोबर जास्त टाइम अटॅच होऊ शकतं, B काय फक्त एकदा A बरोबर अटॅच होऊ शकत होता. पण ह्याच्यात कसं आहे, A इज असोसिएटेड विथ ऑलमोस्ट वन एंटिटी इन B. A Bला बरोबर काय होणार आहे, एकदाच अटॅच होणार आहे. पण B आहे तो मेनी टाइम्स A बरोबर काय होऊ शकतो, अटॅच होऊ शकतो. याचं एक्झाम्पल बघा, स्टुडंट ॲडमिटेड. आता काय मेनी टू वन म्हणजे मेनी स्टुडंट. आता ॲडमिशन डिपार्टमेंट सिलेक्ट केलं, कोर्स पण चूज केला. आता काय असणार आहे ग, एकच क्लास असणार आहे प्रत्येक डिपार्टमेंट, प्रत्येक ह्याचा कोर्सचा. मग मेनी स्टुडंट ॲडमिटेड इन वन क्लास. क्लास काय असणार आहे, एकच असणार आहे, पण एका क्लासमध्ये काय असणार आहेत, मेनी स्टुडंट. मेनी टू वन इथं तिनं मेन्शन केलं नाही बघा, इथं M पाहिजे होतं आणि इथं 1 पाहिजे होतं. मेनी स्टुडंट ॲडमिटेड इन वन क्लास म्हणजे स्टुडंट काय असणार आहेत, मेनी असणार आहेत. ॲडमिट कशामध्ये करणार आहेत, एकाच क्लासमध्ये. कळते, म्हणजे आपली स्ट्रेंथ 80 असते, मग एकाच क्लासमध्ये किती असणार आहेत, मेनी स्टुडंट असणार आहेत. आणि लास्ट टाईप, फोर्थ टाईप, मेनी टू मेनी रिलेशनशिप. An entity A associated with any number of entity in B. A associated with कुठल्याही B बरोबर A असोसिएट होऊ शकतो किंवा कुठल्याही B कुठल्याही A बरोबर असोसिएटेड होऊ शकतो. हे म्हणजे मेनी टू मेनी रिलेशनशिप. ह्याचे भरपूर एक्झाम्पल आहेत. लायब्ररीत गेल्यावरती बघा, मेनी बुक्स, एका वेळेस मेनी बुक्स इश्यू मेनी स्टुडंट करू शकतात. कळते, मेनी बुक्स इश्यू मेनी स्टुडंट. एकच लायब्ररी असते, खरं त्याच्यामध्ये काय असतात, भरपूर बुक्स असतात. मेनी बुक्स इश्यूड मेनी स्टुडंट. कळतंय. रिलेशनशिप, एंटिटी रिलेशनशिप डायग्रामचे किती टाईप्स आहेत, 4 टाईप्स आहेत. 1 to 1, 1 to many, मेनी टू वन आणि मेनी टू मेनी. 1 to 1चं एक्झाम्पल आपण काय बघितलं, 1 to 1 मध्ये वन स्टुडंट सिलेक्ट वन डिपार्टमेंट. सेकंड 1 to many, वन स्टुडंट चूज मेनी कोर्सेस. 1 to many. मेनी टू वन मध्ये काय बघितलं ग, तर मेनी स्टुडंट्स असणार आहेत. ॲडमिटेड इन वन क्लास, भरपूर स्टुडंट काय करू शकतात, एकाच क्लासमध्ये काय होऊ शकतात, ॲडमिट होऊ शकतात किंवा ॲडमिशन घेऊ शकतात. आणि फोर्थ होता मेनी टू मेनी, म्हणजे लायब्ररीत आपण एकदा गेल्यावर मेनी बुक्स इश्यूड मेनी स्टुडंट. मेनी स्टुडंट्स मेनी बुक्स काय करू शकतात, इश्यू करू शकतात. आता फक्त आपण आत्ता एकच एक्झाम्पल बघणार आहे, भरपूर एक्झाम्पल आहेत. नेक्स्ट लेक्चरला दुसरे बघूया. ह्या लेक्चरला फक्त आत्ता लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीमचं बघूया. जसं DFDचं होतं, DFD तुम्ही तुमच्या लॉजिकनं ड्रॉ करतो, तसंच ERDचं पण आहे.
तुमच्या लॉजिकनं तुम्ही काय करू शकता, ड्रॉ करू शकता. ही माझी अशी आहे त्यामुळे तुमची पण अशीच यावी असं काय नाही. ड्रॉ एंटिटी रिलेशनशिप डायग्राम फॉर लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. आता बघा, लायब्ररी आहे म्हटल्यावर तिथं काय असणार आहेत, बुक्स तर येणार आहेत. बुक्स काय करावे लागणार आहेत, तुम्हाला इश्यू करावे लागणार आहेत. मग आपण एंटिटी किती घेतल्यात बघा, बुक्स असणार आहेत, पब्लिशर्स असणार आहेत आणि मेंबर्स किंवा स्टुडंट असणार आहेत. बुक कोणतरी इश्यू करणार किंवा बॉरो करणार आहे, त्यामुळे आपल्या किती एंटिटी घेणार आहे आपण, 3 एंटिटी घेतल्यात बघा. इथं आपण बुक्स घेतलेत, पब्लिशर एक घेतला आणि मेंबर एक घेतला. ह्या काय झाल्या, एंटिटी झाल्या, 3 एंटिटी झाल्या. बुक्स, पब्लिशर आणि मेंबर. बुक्स काय करेल, पब्लिश्ड बाय पब्लिशर. पब्लिशर काय करेल, बुक पब्लिश करेल. बुक काय करायचे, आता बॉरो करायचे. ती बॉरो कोण करेल, मेंबर्स बॉरो करतील. कळतंय. पब्लिश्ड बाय हे काय झालं, डायमंड झालं. म्हणजे बुक्स आणि पब्लिशरमधलं हे काय झालं, रिलेशन झालं. आणि बुक्स आणि मेंबरमधलं रिलेशनशिप काय दाखवलंय, ते बॉरो करणार आहे. कोण बॉरो करणार आहे, तर मेंबर्स किंवा स्टुडंट बॉरो करणार आहे. त्यामुळं डायमंडमध्ये हे काय झालं, दोघांमधलं बुक्स आणि मेंबर्समधलं रिलेशन दाखवलं. आणि प्रत्येक एंट्रीला काय केलेत, ॲट्रिब्यूट दाखवलेत. बुकचे ॲट्रिब्यूट्स बघा, बुक आय डी, बुकची प्राइस, बुकचं नेम, बुकचे ऑथर. पब्लिशरमध्ये पब्लिशरचा आय डी, पब्लिशरचं नेम, पब्लिशरचा ॲड्रेस. आणि मेंबर्समध्ये बघा, त्याची एंट्री डेट, त्याचं नेम, त्याचा ॲड्रेस, त्याचा आय डी किंवा त्याचं जेंडर हे तुम्ही घेऊ शकताय. कळतंय. अगोदर काय करणार तुम्ही, एंटिटी शो करणार आणि परत त्याच्यामध्ये काय करणार, रिलेशनशिप दाखवणार. रिलेशनशिपसाठी कोणता सिम्बॉल यूज करायचा आहे, डायमंड. आणि परत त्या एंटिटीला काय करायचे आहेत, ॲट्रिब्यूट शो करायचे. काय केलं, पब्लिशर पब्लिश काय करेल बघा, फ्लो बघा. पब्लिशर पब्लिश बुक्स. पब्लिशर ही एंटिटी आहे. पब्लिश काय करणार आहेत, बुक्स पब्लिश करणार आहेत आणि बुक्स काय करणार आहे, बॉरो करणार आहेत. मेंबर्स किंवा स्टुडंट. इथं तुम्ही मेंबर म्हणू शकताय किंवा स्टुडंट म्हणू शकताय. नेक्स्ट एक्झाम्पल, ॲडमिशन सिस्टीम. ॲडमिशनसाठी आता किती एंटिटी येतील ग, 3 एंटिटी घेतल्यात. स्टुडंट, फॅकल्टीज म्हणजे किंवा फॅसिलिटीज, स्टुडंट, फॅसिलिटीज आणि कोर्सेस. स्टुडंट काय करतील, चूज करतील. स्टुडंट एंटिटी झाली, फॅसिलिटी एंटिटी झाली आणि कोर्स ही काय झाली, एंटिटी झाली. स्टुडंट चूज फॅसिलिटी. चूज हे काय झालं, रिलेशनशिप झालं. स्टुडंट चूज फॅसिलिटीज. फॅसिलिटीज हॅज कोर्सेस. त्या फॅसिलिटीजमध्ये परत काय असणार आहेत, कोर्सेस असणार आहेत. मग परत त्याचे काय, प्रत्येक एंटिटीला काय दाखवले, ॲट्रिब्यूट शो केले. स्टुडंटमध्ये ॲट्रिब्यूट्स काय काय आहेत, स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, स्टुडंटचा क्लास, स्टुडंटचा ॲड्रेस, स्टुडंटचा रोल नंबर किंवा मेल आय डी, डेट ऑफ बर्थ. मेनी ॲट्रिब्यूट्स येऊ शकतात स्टुडंटला. फॅकल्टीचे ॲट्रिब्यूट्स काय काय असू शकतात, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, कम्प्युटर सायन्स. ह्या काय फॅकल्टीज आहेत. फॅकल्टी आणि कोर्सेसमध्ये काय असणार आहेत, एक रिलेशनशिप असणार आहे. प्रत्येक फॅकल्टीला काय असणार आहे, परत कोर्सेस असणार आहेत. मग आर्ट्समध्ये काय काय येतं, BA येतं, कॉमर्समध्ये BCom येतं, सायन्समध्ये BSc येतं. मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळे सब्जेक्ट येतात. आणि कम्प्युटर सायन्समध्ये BBA, BCS येतं. कळतंय. अशा प्रकारे तुम्हाला एंटिटी रिलेशनशिप डायग्राम शो करायचे. डेटा फ्लो डायग्राममध्ये आपण काय करतो, तो शो करण्यासाठी डेटा फ्लो यूज करतो. तो डेटा फ्लोमध्ये काय होते, ॲरो होते. तशी ERDमध्ये कुठेही ॲरो यूज करायचा नाही. ERDमध्ये सगळीकडे काय कशाचा यूज होणार आहे, तर लाईन्सचा यूज होणार आहे. नेक्स्ट लेक्चरला अजून आपण एक्झाम्पल बघूया. थँक्यू.